रिकाम्या वेळेमध्ये जर काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर असा मका पोहेचा चिवडा बनवून खायचा. बनवायला सुद्धा इझी, खूप काहीसं झंझट नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होऊन जातो. तर मका पोहे घेतलेले आहेत, अगदी पावशेरभर होईल इतके. त्यानंतर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल गरम झालं ना, की यामध्ये मका पोहे तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सर्व जे मका पोहे आहेत ना, ते मी तळून घेतलेले आहेत. यानंतर आता त्याच तेलामध्ये 1 वाटी शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. शेंगदाणे तेलामध्ये खरपूस भाजल्याने ना खायलासुद्धा एक वेगळीच मजा येते. एकदम कुरकुरीत होतात. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. आता तेलामध्ये टाकूया फुटाण्याची डाळ. खूप काहीसं फ्राय करून घ्यायचं नाही बरं का. अगदी एखाद मिनिटभर फ्राय केलं तरी चालतं, किंवा ह्या फुटाण्याच्या डाळीला असं जर तुम्ही टाकलं ना तरीसुद्धा चालतं. तेल शांत झालेलं आहे, म्हणजे फुटाण्याची डाळसुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे. तर काढून घेऊया. ह्या मका पोहेच्या चिवड्यामध्ये मी फक्त डाळ आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काजू वगैरे टाकायचे असतील ना, तर टाकू शकता. त्याचबरोबर थोडाफार कढीपत्तासुद्धा इथे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. पोहेमध्ये फ्राय केलेले शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता सर्व असं मिसळून घेऊया. तर टॉस करून आहे ना, सर्व असं एकजीव करून घेत आहे. आता चिवड्याला आणखीन खमंगपणा येण्यासाठी म्हणून थोडासा चिवडा मसाला हाताने असं स्प्रेड करून घेऊया. मस्त अशी चव लागते चिवडा मसाला टाकल्यामुळे. त्याचबरोबर थोडीशी जिरा पावडरसुद्धा टाकून घेते. आणि आता 1 चमचा लाल तिखटसुद्धा टाकून घेऊया. आणि परत एकदा टॉस करूया, म्हणजे सर्व मसाले जे आहेत ना, ते सर्व असे पोह्यांना लागलं गेलं पाहिजे. यासाठी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. पोह्यांना मसाले लावून घेऊया, एकत्रित असं मिसळून घेऊया. आणि तयार झाला झटपट असा मका पोहेचा चिवडा. खूप काही साहित्य नाही आहे, अगदी झटपट होऊन जातं. आणि हे मका पोहे असे जरी भाजून फ्राय करून खाल्ले ना, तरी खूप कमाल लागतात. तर मग तुम्हीसुद्धा तुमच्या रिकाम्या वेळेत असं काहीतरी बनवून खा, चटपटीत असं. आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.